ज्या प्रत्येकी मॅचेस आहेत जास्तीत जास्त घाई करा. पहिला चेंडू आहे, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फुटबॉल पद्धतीने हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण अजय गुलकर सोनाली बी हा संघ प्रथम फिल्डिंग करतोय आणि त्यानंतर टॉप ऑर्डर करण्याकरता तेजस आणि निखिल आहे. कारण खास करून महत्त्वपूर्ण जो खेळाडू स्वप्नील भोमटेला आपण नेहमी त्यांच्या टीममध्ये पाहिलं, परंतु त्याची कमतरता जाणवते हे तेजसने देखील टॉस करत असताना आपल्याला सांगितलं. आणि खरंच कारण स्वप्नील भोमटे हे सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. कारण त्यांची अनुपस्थिती त्यांच्या टीममध्ये जरूर ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मागील स्पर्धेमध्ये देखील ते खेळलेत. परंतु यावेळेस तेजस आणि निखिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला जशी मिळाली, परंतु दोन धावा या दोन चेंडूंमध्ये. कारण गोलंदाजीचा स्टँड हा गोलंदाजीचा जो पूर्णपणे स्पेलची जबाबदारी आहे ना ती आदिनाथ यांच्यावर सोपवली आणि दोन चेंडू आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेत. यावेळेला मात्र भूकमध्ये कन्वर्ट केलंय. जसा बॉल आला तसा मात्र बॅटच्या रायडरवर मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडलं आणि सरळ बॉल पाठवलाय. 6 धावांकरिता षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. जसा बॉल पडला तसा मात्र जागा बनवली तेजसनं आणि चांगली कामगिरी सुद्धा करावं लागला जाई कालिका माता गाणी संघाला. याच्यानंतरची मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम आहे. पुन्हा एकदा फार दूरवरून खेचून खेळलेत. अगदी जुबास्टिकला बिलॉंग करणारा हा बॉल खेचून मारला फटका. 6 धावांची मोहर, षटकार. पुढील नेक्स्ट मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आहे. गावदेवी वाघिवली हा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव इथे सुद्धा असणार आहे. कारण पहिली जी टुर्नामेंट आपण बघितली स्वर्गीय नयन स्मृती लोहपेच मैदान गावदेवी स्पोर्ट्स लोहपे आणि कैलासवासी नयन स्मृती ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या ट्रॉफीचा हकदार बनला होता एक गावदेवी लाखिवली बी हा संघ. आणि त्यानंतर दुसरी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेचा मात्र चॅम्पियन मानकरी हकदार जय शिवाजी अनगाव तो संघ देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सकाळच्या सत्रापासून दुपारपर्यंत आपण अगदी दुपारच्या सत्रामध्ये पोहोचलोय. पहिला सेशन जो आहे तो सुद्धा आपण कम्प्लीट केला आणि मनस्वी स्पोर्ट्स गाणे हा संघ मात्र पुढे दाखल झाला. अंतिम मॅच खेळण्याकरिता तो संघ पात्र ठरला या पहिल्या फेरीतून. आणि त्याच्यानंतर मात्र आई कालिका माता गाणे संघाचा तेजस सुरवे आत थांबणार नाही आणि कडक बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आदिनाथ गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत त्याने देखील 19 धावा ज्या खर्च केल्या 19 रन स्कोर बरोबर लागल्या जातात. म्हणजे जवळपास 2 षटकार 1 चौकार आणि 3 सिंगल धावा म्हणजे 19 धाव संख्येवर आतापर्यंत पोहोचलाय. बिनबाद 19. सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला आणि ज्या पद्धतीने सुरुवात होणं अपेक्षित सुरुवात आई कालिका माता गाणे या संघाने सुद्धा केली. त्याच्यानंतर मात्र येणारं जे षटक क्रमांक दुसरं असेल 4 षटकांची मॅचेस आहेत आणि तर प्रत्येक 20 मिनिटामध्ये आपण त्या मॅच आहेत आणि जो अर्धा डाव जो आहे इनिंग आहे ते सुद्धा आपण कंप्लीट करा विनंती असेल. प्रत्येक मॅच आपण 4-4 ओव्हरचे खेळ होतोय. जवळपास 5:30च्या दरम्यान सूर्य अधिक असताना जातोय आणि बॅटलाईटचा सामना आपल्याला करावा लागणार नाही आहे याची देखील दक्षता घ्या. तुमच्यासाठी 4-4 षटकांच्या मॅचेस खेळ होते मग डेफिनेटली तुम्ही जे 4 षटकं आहेत ते 20 मिनिटांमध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न करा. कारण आवर्जून उल्लेख करेन कारण गाणे गाव आणि त्याच्यानंतर मात्र फिरिंग पाडा या गावामध्ये जर का तुम्ही गेलात ना गाण्यारे फिरिंग पाडा एखाद्या लहान खेळाडूला अगदी एखाद्या लहान
अगदी जो युवक असेल ना आणि लहान खेळाडू देखील असेल ना, त्याला जर का तुम्ही त्यांना विचारलं ना की तू क्रिकेट खेळतोयस की नाही, डेफिनेटली तो हो म्हणेल. आणि हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटबद्दल प्रेम, कारण फार अगदी क्रिकेटबद्दल प्रेम. गाणेगाव असेल त्यांच्याकडे देखील फार अगदी सिनियर, त्याच्यानंतर मात्र लेजंड खेळाडू देखील आहेत. कारण त्यांच्या तालमीत राहून दोन्ही संघांचा कारण मी प्रशंसा करेन, कारण त्यांच्या गावामध्ये लेजंड खेळाडू आहेत, त्यांचा प्रोत्साहन आणि त्यांचा जो पाठिंबा आहे ना या दोन्ही संघांना नेहमी मिळत असतो. कारण मित्रांनो, एका गावातील विभक्त झालेले दोन संघ जरी सुद्धा असले ना तरीही देखील की मात्र आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी आपण खेळतोय ही देखील आपल्याला जाण असली पाहिजे. कारण क्रिकेटचं प्रेम आज खऱ्या अर्थाने क्रिकेट आपल्या गावाची ओळख आणि आपल्या गावाचं नाव या क्रिकेटच्या आलेखावर फार उंचीवर आपण घेऊन जात असतो. म्हणून क्रिकेटचा आदर आणि आपल्या गावाच्या सन्मानाकरिता मात्र खेळत असणारे हे दोन्ही संघ. मनस्वी स्पोर्ट्स गाणे, त्यानंतर आई कालिका माता गाणे. इथे सुद्धा मात्र शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता, हुकमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु निखिल बीट झालेत आणि हा बॉल मात्र डॉट डिलिव्हरीत तयार नव्हते. अगदी स्टार्ट आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता बिंगरी, अगदी बिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला पूर्णपणे बिरकी घेतली होती. विजय गोलंदाज आहे, जय गोलकर सोनाली, त्याच्यानंतर जय गोलकर सोनाली बी. आज संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजीमध्ये विजय चांगला स्टँड त्याने देखील पकडला. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये पूर्णपणे थांबवलेला आहे. इथे सुद्धा डाऊन द स्वरूपामध्ये खाली हा बॉल राहिला. हे पहा, कारण पूर्णपणे चेंडूवर नजर नाहीये, चेंडूवरती लक्ष नाहीये, फुटबॉलचा वापर नाहीये. वीस धाव संख्येवर मात्र थांबवले गेले. यावर देखील समोरच्या दिशेने फटका खेळलेत, फिल्डर आहेत, मस्त काला दस्तक देऊन, परंतु या चेंडूवरती केलाय आगाज प्रहार आणि बॉल पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. कारण जवळपास आपण बघितलं 5 चेंडूंमध्ये 7 धावा. इथे सुद्धा मात्र थोडंसं आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. कारण फलंदाजाचा स्टँड जर का तुम्ही ओळखला ना आणि फलंदाजाचा मनसुबा जर का तुम्ही जाणला ना की एखादा खेळाडू की स्टँड आउट खेळतोय आणि त्याच्यासाठी मात्र त्याचा एखादा बिग झोन आणि एखादा स्ट्रॉंग झोन या गोष्टी परिचित करणं सुद्धा गरजेचे आहेत. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा म्हणजे जवळपास 13.50 याच्या सरासरीने धावा इथे बनवलेल्या आहेत. वेलकम सप्रमोद अजी बरप, आपण या निश्चित कुंदे ग्रामपंचायती विद्यमान सरपंच आहेत. सप्रमोद बरप जे कुंदे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सरपंच आहेत आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेत. वेलकम प्रमोद, आपलं देखील सरसे स्वागत आहे. कारण क्रिकेटवरचं प्रचंड प्रेम आणि त्याच्यानंतर आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेत. त्यांना देखील पुढील जय दुर्गा कुंदे फाटा टीम खऱ्या अर्थाने त्याने देखील खूप चांगला संघर्ष केलेला आहे, संघर्ष त्यांनी देखील पाहिला आहे. परंतु ज्यावेळेला जरीमरी भोकरे आणि सरपंच चषक आणि त्या टुर्नामेंटमध्ये काय कामगिरी राहिली होती आणि जरीमरी भोकरी आणि त्या ट्रॉफीमध्ये मात्र चॅम्पियन बनले होते. गतवर्षी तो त्यांचा देखील जो विजयाचा जो दुष्काळ होता त्या टुर्नामेंटमध्ये संपवला होता. आज सुद्धा त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. या सेकंड सेशनमध्ये चालू असलेली मॅच आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुंदेपाडा हा संघ देखील आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर जे मॅच स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण आपल्या टॉसबॉक्समध्ये येऊन थांबा. परंतु नो बॉलचा इशारा पंचांनी अधोरेखित केला आणि त्याच्यानंतर यस 1+1 असं बॅकवर्ड स्विलिंगमध्ये हा
चेंडू तिकडे गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. फार बेनिफिट असेल मित्र म्हणेन. पार्टनरशिप चांगली जोडली. प्रकाश घोलप आणि वैभव खंजोडे यांनी सर्वाधिक हायेस्ट पार्टनरशिप असं रेकॉर्ड ब्रेक आपल्याला देखील पाहायला मिळालं आहे. प्रीट चेंडू आहे. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल फुल अँड पॉवरफुल. आसमानी टोला 6. तर 35 धावा स्कोर बरोबर लागल्या जातात. कारण 50 धावांची सरासरी जर या मैदानावर होते ना तर निश्चितच एक फाईट बॅक करणारी टोटल आहे. म्हणजे रणजीसमध्ये याच धावा आपण कुठे ना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आणि थोडंसं दबाव म्हणजे ही स्थिती चांगली आहे सध्याच्या घडीला आहे कालिका माता गाणी संघाची. त्याचबरोबर राजेश जाधव वेलकम आणि पिंटू जाधव पण ड्रेसिंगमध्ये नाही आहेत. इन ॲक्शनमध्ये मला वाटतं आज दिसणार नाही आहेत. इथे सुद्धा दुसऱ्या चेंडूवर गणागाती प्रहार आणि हा देखील बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला. प्लॉट मध्ये डबल ब्लास्ट षटकार. हरेश जी भुईर यांच्या वतीने जर का अरुण याने विकेटची हॅट्रिक प्रस्थापित केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. कारण सलगचे 2 षटकार पहिल्या चेंडून चेंडू हाताळला फ्रीड बॉल आणि त्याच्यानंतर मात्र हे 2 षटकार. अरुण चांगलं कमबॅक मित्र म्हणेन. एखाद्या गोलंदाजाला एखादं इकॉनॉमिकल षटक हाताळावं लागेल आणि कमबॅक करावं देखील लागेल. कमबॅक म्हणजे पुनरागमन. खऱ्या अर्थाने पुनरागमन म्हणजे काय? कारण ज्या वेळेला समोरचा संघ कितीही बलवान बलाढ्य ताकदवान जरी सुद्धा असला ना तरीही मात्र अगदी निधड्या छातीनं बिंदिक्त तेवढ्यात शौर्यानं मुकाबला करण्याचं सामर्थ्य हे जर का तुमच्या उरामध्ये असेल ना तर निश्चित रूपानं तुम्ही देखील बेजाला मुहूर्त रूप देऊ शकता. हे आहे पुनरागमन. आणि पुनरागमन करण्याकरिता ज्या पद्धतीने गोलंदाजी करणं अपेक्षित ती गोलंदाजी तर झाली नाही परंतु इथे सुद्धा मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि फुलटॉस बॉल म्हणजे फलंदाजाला आज पूर्णपणे मुभा देतात की हा घे आणि मार. ही स्थिती इथे मात्र पाहायला मिळते आणि सरळ फाईनला खेळले आणि त्याच्यानंतर मात्र बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार पाहायला मिळाला. म्हणजे चौकाराच्या सहाय्याने जी धावसंख्या जी आहे ती देखील पुढे झपाट्याने पुढे गेली. म्हणजे धावा लागल्या जातात स्कोर बोर्डवर 45 रन ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत. त्याचे सुरवे आत्तापर्यंत 10 चेंडूंचे त्यांनी खेळ केला आणि 10 चेंडूंमध्ये अगदी 35 धावांची खेळी त्याने देखील साकारली. त्यांच्याकडे देखील 15 धावांपासून दूर आहेत अर्धशतकासाठी. कालचा दिवस अजय मडबी गावदेवी पिरिंगपाडा संघाचा राहिला. 14 बॉलमध्ये त्या देखील 50 धावा. त्याच्यानंतर निखिल 6 चेंडूमध्ये 9 धाब्याची खेळपट्टीवर आहे. अरुण इथे सुद्धा मात्र स्प्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. हा वॉज दॅट सेलिब्रेशन. मैदानाच्या आतमध्ये यास दंड पडले आणि यास इज आउट. विकेटचं पतन. हे पहा सेलिब्रेशन. आणि इज डेफिनेटली फार मोठी विकेट. बडी मछली जाल में फसती हुई. कारण पहिला हा ब्रेक थ्रो मॅच मात्र कुठेतरी बिल्डअप होत असताना आणि मॅच मात्र अगदी पुढे धावसंख्या जास्त पुढे जाते आणि त्याच्यानंतर मात्र पहिला हा ब्रेक थ्रो आणि पार्टनरशिप मात्र तोडण्याचं काम केलंय अरुणने. 45 धावसंख्येवरती हा पहिला विकेट. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. कारण एखादी उंच इमारत आपल्याला बांधायची असेल तर त्या इमारतीचा पाया फाउंडेशन हा तुमचा फार मजबूत असला पाहिजे. आणि त्याचबरोबर कौशल भोमटे नवीन बॅटर आले आणि पहिला बॉल मात्र डॉट खेळले. परंतु अरुणने 18 धावा जरी सुद्धा खर्च केला ना तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याचा जोश पहा किती चांगला होता. कारण अगदी मांडी थोपडली. कारण त्याने देखील दाखवलं तिथे की मॅच जरी सुद्धा मात्र धावा असल्या तरीही मॅचमध्ये आम्ही कमबॅक करू शकतो. आणि पुन्हा एकदा इथे देखील समोरच्या दिशेने कौशल भोमटेच्या बॅटमधून हा षटकार.
जबरदस्त पटका देखील तेवढाच चांगला मोस्ट मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालं आणि षटकाराच्या साह्याने धाबा ज्या आहेत त्या सुद्धा इथे पोहोचल्या पुढे. सो 51 धावा या स्कोर बोर्डला जॉईन झालेल्या आहेत. एक्कावन्न धावा लागल्या जात आहेत आतापर्यंत. जवळपास जी 3 षटकं आहेत सर येणार जे अंतिम षटक आहे गोलंदाज बॉलिंग मार्कवर विश्वास गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत आणि हा पहिला बॉल असेल निखिल. इथे स्किल ऑनसाइडला फटका टियर केलाय परंतु फिल्डर आहेत मिड विकेटला आणि भावेश पडवली त्यांनी पकडला हा झेल आणि आणखी विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2. परंतु नवीन बॅटर इन झालेत. इनॅड क्रमांक 4 वरती निकी भोमटे आणि परंतु आल्याबरोबर पहिला बॉल देखील तेवढाच चांगला हाताळलाय परफेक्टली. ब्लॉक हॉल डिलिव्हरी पाहायला मिळेल. 51 धावा स्कोर बरोबर लागल्या जातात. 2 विकेट कारण सलामीची जोडी ती मात्र डगावरच्या आसऱ्याला गेली तरी देखील मात्र धावा चांगल्या ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिलं निखिलने. इथे सुद्धा मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळले फिल्डर आहेत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर पंच धावा किती देत आहेत त्याकडे आपल्याला देखील लक्ष लावावं लागलं. 2 धावा यस कारण जो थ्रो झाला होता तो थोडंसं चुकीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर 2 धावांनी स्कोरबोर्ड जाईल पोहोचेल पुढे. 54 धावा 54 धावा स्कोर बरोबर लागल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर 2 विकेट सुद्धा गेलेत परंतु आणखी उर्वरित जे बॉल बाकी आहेत आणि त्यानंतर सुद्धा हा देखील बॉल चांगला आहे कारण तेजस सुर्वेने देखील जबरदस्त बॅटिंग केली. 35 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान त्याच्या बॅटमधून त्या धावा. त्याच्यानंतर मात्र कौशल बोमटे त्याने देखील एक जवळपास ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला षटकार आणि त्याच्यानंतर मात्र हा बॉल डॉट. तर जवळपास या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये हायेस्ट धावसंख्येचा विचार जर आपण केला तर गावदेवी कौसा या टीमच्या नावावर क्लास लाजवाब टायमिंग लाजवाब आहे आणि जबरदस्त जसा बॉल बॅट मधून निघलाय ना की गोलीच्या रफ्ताराने आणि सरळ बॉल डीप कबर आणि एक्स्ट्रा कबरच्या मधून बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. साठ धावा अधोरेखित धाव पुस्तकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. 60 धावा ज्या पद्धतीने बॅटिंग होणं अपेक्षित धावा सुद्धा अतिशय चांगल्या असं प्रकारे जोडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अमोल बगले वेलकम आपण देखील या आपल्या मंचावरती जेवढी विराजमान व्हा. स्पर्धा आपण ट्रॉफीचे ऑर्गनायझर आहेत परंतु डेफिनेटली जवळपास जर आपण बघितलं 60चा आकडा गाठलाय आई कालिका माता गाणी संघानं आणि उर्वरित चेंडूचा जो खेळ आहे अगदी
60 धावांचा पल्ला, 60 धावांचा टप्पा गाठलाय. इथे मात्र डाऊन द लेग डाव्या ज्येष्ठांच्या बाहेर वाईट चेंडूचा इशारा पंचांनी देखील दिला आणि त्याच्यानंतर मात्र रनआउटच्या रूपानं इथे फलंदाज झालेले आहेत बाद. कौशल भोमटे इज गॉन, विकेट. जवळपास दुसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न चालू होता, कारण एसटी थोडीशी बीड झाले आणि त्याच्यानंतर तिकडे रनआउटच्या रूपानं तर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले नाही आहेत आणि रनआउटच्या रूपानं कौशल भोमटे यांना जावं लागलं या खेळाडू कक्षामध्ये. म्हणजे विकेटचं बद्दल म्हणजे विकेट क्रमांक 3. तर एक थोडंसं इंजर्ड झालेलं आहेत आणि आपण जास्त जर का इंजर्ड झाले असाल तर आपला 12 खेळाडू आहे त्यांना आपण या मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे फर्स्ट एड किटची व्यवस्था देखील आपल्याकडे आहे, स्प्रे देखील आहे. जर त्याची आवश्यकता असेल तर आपण घ्या. मस्त आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास 61 रन आणि यावेळी देखील पटका चांगला आहे, फिल्डर आहेत, कॅच ड्रॉप. आणि त्याच्यानंतर मात्र काय घडलंय, पंच काय निर्णय देत आहे तिकडे पाहावं लागेल. एकदा डिपेंडेंटली जवळपास बघितलं तर शेवटचा चेंडू आणि आणि त्याचबरोबर एक शेवटचा बॉल आपण ऑनस्ले जसा फटका टर्न केला आणि कॅमेरामॅन आमचे उत्तम जाधव आहेत. पहा खेळाडू जेवढा स्ट्रॉंग आहे ना तेवढा कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये देखील स्ट्रॉंग आहे. वा, काय कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलंय. 2 रन मात्र पलून काढलेले आहेत, म्हणजे 2 धावांनी स्कोर पोहोचला 63 धावा आणि 64 धावांचं हे लक्ष आहे आणि 64 धावांचा मात्र पल्ला गाठायचा आहे. इथे जय गोलकर सोनाली बी या संघाला. आणि चला पुढील 2 टीम करणार इथे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स भोगाव आणि आई गावदेवी स्पोर्ट्स भागिवली या दोन्ही संघाचे कर्णधार. चला पण या. तर कुंदी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत प्रथम नागरिक वेलकम प्रमोदजी बरप आणि त्यानंतर 2 टीमचे कर्णधार आहेत आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. स्पेशली जो कॉइन आहे
रक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला असे रनचेसमध्ये किती धावा आहेत की कम्फर्टेबल धावा तुम्ही जे चेस करू शकते माइंडसेट कुठपर्यंत असेल 50 यस क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण विश्वास जाधवची भूमिका जी आहे तुमच्या टीममध्ये फार अगदी महत्त्वाची असते, तो खेळाडू टीममध्ये आहे की नाही? हो आहे नक्की. यस क्या बात आहे. आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्याच्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली टीम कर्णधार जर का टॉस जिंकला असता निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच केला असता. परंतु या वेळेला तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्रथम बॅटिंग करायची असताना एक मनामध्ये माइंडसेट ठेवावं लागतं आपल्याला की आपल्याला 4 ओव्हरमध्ये जवळपास इथपर्यंत पोहोचायचं आहे. असं एक माइंडसेट किती असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर. आणि 50 पेक्षा अधिक धावा देखील या मैदानावर फाईडबॅक चांगली टोटल आहे. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस इथे जिंकलेला आहे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली. आणि जाऊया आपल्या कॉमेंटरी बॉक्समध्ये स्पोर्टिंग बॉक्स. धन्यवाद. तर 64 धावांचं टार्गेट आहे. 63 धावा. तर 63 धावा झालेल्या आहेत आणि 64 धावांचं लक्ष आहे. कारण म्हणून तुमचा 12वा खेळाडू आहे ना 12वा. कारण अगदी स्कोरिंगकडे त्याचं लक्ष असावं असा 12वा खेळाडू तुमचा पाठवा विनंती असेल. आणि 64 धावांचं हे लक्ष टार्गेट. वेलकम बॅक. आपण एकदा दुपारच्या सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचा मायबाप क्रीडा रसिकांचं स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व स्पर्धक खेळाडूंचं करतो मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय वाघोबा स्पोर्ट लाभ आयोजित जय वाघोबा चषक 2025 स्पर्धेचा हा आपण दुसरा दिवस अनुभवते. दरम्यान आपण जाऊया दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर आय थिंक कौशल आपल्या बघायला मिळते. टार्गेट पाहिला तर 64 धावांचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेटअप केल्यानंतर आता मात्र गोलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला बघायला मिळते. तो म्हणजे श्री कालिका माता गाणी हा संघ. लेफ्ट हँड बॅटर भावेश पटोले मात्र स्ट्रायकिंगसाठी. राकेश चौधरी नॉन स्ट्रायकिंगसाठी आपण पाहतोय. देऊया पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता भावेशने. चेंडूने बॅटमध्ये फारसं चांगलं मिलन झालं नाही. एक धाव मात्र मिळाली जाते. भावेशने मात्र आपलं खातं उघडते आपल्या संघाचं आणि आपल्या स्वतःचं मात्र अकाउंट खेळते. आणि आय थिंक भावेश पटोलेचं हे फेवरेट मैदान आहे. कारण भावेशने गतवर्षी 50 धावा मारल्या होत्या. मला वाटतं त्यांच्या विरुद्ध संघ जो होता आई गावदेवी खंबाला संघाच्या विरोधात त्यांनी ती कामगिरी केली होती. त्यांचा 12वा खेळाडू देखील त्यांना देखील त्यांचा रेकॉर्ड अप्रतिम माहीत आहे. आणि खऱ्या अर्थाने हा फेवरेट ग्राउंड भावेशचं. आणि भावेशने काय जबरदस्त बॅटिंग केली ती. 50 धाब्या ठोकल्या होत्या आई गावदेवी खंबाला संघाच्या विरोधात खेळत असताना. म्हणजे कुठे ना कुठे हे लाभचं मैदान हे लाभचं आयोजन म्हटलं तर मग भावेशच्या त्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आणि त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं ते म्हणजे जे वाघोबा स्पोर्ट लाभ खुर्द या संघानं. आवर्जून मात्र डेफिनेटली नेहमीच सोन्याला संघ या मैदानावर आपल्या खेळायला नक्कीच खेळताना बघायला मिळेल. पण एकदा ह्यावेळी जर आपण पाहिलं तर कौशलचा हा चेंडू आपल्याला जर पाहिला तर मग डॉट स्वरूपात चेंडू बघायला मिळाला. कारण आमचा समोरच कक्ष असा आहे की आमच्या समोर अगदी जो मंडपाचा जो खांब आहे अगदी आमच्या समोरच आहेत. आणि त्याचं अनुषंगाने थोडंसं आम्हाला देखील कठीण जातं समालोचन करण्यासाठी. परंतु काही हरकत नाही आहे. इथे जर आपण पाहिलं येस या ठिकाणी मात्र निश्चितच राकेशसाठी मात्र ह्या ठिकाणी कॅश प्राईज असेल. रोहनजी सापटे ते त्यांचे भाऊजी आहेत. त्यांच्या माध्यमातून षटकाराचे हॅट्रिक जर
संपन्न करतोय तर 5,000चं हे कॅश प्राईज असेल. पहिल्या तर चौकार आलोच होते. हा ट्रॅकरचा चेंडू होता. कौशलच्या विरोधात मात्र हा फटका. चार धावा मात्र या ठिकाणी राकेशच्या पाठमधून हा चौकार पकडला मिळते. 4 धावा आणि इथे मात्र आदरणीय विशाल भोईर दादांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल बॅटर राकेश चौधरी. बघा कॅश प्राईज खूप लागले जातात आणि गरज देखील असेलच मोठ्या फटक्यांची. मोठे फटके डेफिनेटली मारावं लागतील कारण टार्गेट खूप मोठे. 64 धावांचं टार्गेट जवळजवळ 16च्या सरासरीने मात्र धावा हा जोडावा लागतील. कॅश प्राईज डेफिनेटली पकडा होते. इथे मात्र पुन्हा बॅक फुटवर जाते. वाडी सांगत मध्ये चेंडू मात्र ट्रॅबल होते. वनस पाहून चेंडू निघून जाते सीमा पार. मिळते सन्नाटेदार चौकार. ओ माय गॉड, एक काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला. देखिए रिप्ले एक्शन में शॉर्ट पिच गेंद थी, हाफ ट्रैकर्स गेंद थी, काफी अच्छा मिडलिंग देखने को मिला बल्ले और गेंद में. और राकेश चौधरी के बल्ले से और एक चौका. कॅश प्राईज जर आपण पाहिलं तर मग षटकाराच्या हॅट्रिक साठी आहे. परंतु इथे ऑलरेडी 2 चौकार लागलेले आहेत. चौकाराचे हॅट्रिक येस मान्यवरांना विनंती असेल की आपण आता चौकाराचे हॅट्रिक आहे सध्या स्थितीला राकेश चौधरी. परंतु दोन्ही मान्यवरच्या माध्यमातून कॅश प्राईज जर आपण पाहिलं तर मग षटकाराचे हॅट्रिक साठी आहे. परंतु इथे चौकार येतात लगोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार. आणि इथे विशालजी भुईर यांच्या माध्यमातून आता मात्र चौकारच्या हॅट्रिक जर झाली राकेश कडनं तर 500 रुपयाचा कॅश प्राईज हे रोकडा डेफिनेटली मिळेल आदरणीय राकेश साठी. आमचे मान्यवर ते विशाल दादा भुईर यांच्या माध्यमातून. जवळ आपण पाहिलं तर मग आय थिंक षटक हे संपलेलं आहे. ऑन चौकार हॅट्रिक असेल बॅटर राकेश. परंतु पहिले षटक संपलेले 11 धावा लागल्या जातात. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर मग प्रति षटक 16 धावाची आवश्यकता होती. 5 धावा कुठे ना कुठे कमी आल्या असंच म्हणावं लागेल. म्हणजे स्किन रन रेट आता वाढेल. जवळजवळ 18 ते 19 धावा प्रति षटकाला हे काढावं लागतील सोनाली संघाला. परंतु भावेश हा एक बॅटर डेफिनेटली अजूनही क्रीजवर आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय आणि भावेशचं हे फेवरेट मैदान आहे कारण भावेशने ठोकल्या होत्या गतवर्षी 50 धावा आणि गावदेवी खंबालाच्या विरोधात षटकार चौकाराची अगदी बरसात त्यांनी केली होती. चला स्पीडअप करा. ओ हो आम्ही चर्चा करत होतो की त्याने बरसात केली होती षटकार आणि चौकाराची आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मात्र निश्चितच आपल्याला बघायला मिळते. 6R प्रॉपर कनेक्शन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो काय जबरदस्त चेंडूला देखील कॅप्चर केलं आमच्या कॅमेरामॅन उत्तम जाधवने. उत्तम त्या चेंडूला कॅप्चर केलं. सुपर बढिया सिक्सर देखने को मिला. बल्लेबाज भावेश पटवले के दोबारा. आणि मी आधीच म्हटलं होतं भावेशचा हा फेवरेट मैदान आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन जोपर्यंत आपण क्रिकेट खेळतो किंवा जोपर्यंत आपण अगदी ज्या वेळी आपण क्रिकेटची चर्चा करतो त्यावेळी मग डेफिनेटली आपल्या एखाद्या चांगल्या खेळीची देखील आपण नेहमी चर्चा करतोय किंवा चर्चा होते. आणि भावेशचं जर आपण पाहिलं तर गतवर्षी 50 धावा ठोकल्या. चर्चा खूप झाली त्याच्या नावाची. परंतु इथे काय होतंय ओ माय गॉड बिग विकेट चुकी करतो भावेश पटबले. स्क्रीन सोडली होती. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र भावेश पटवलेला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का पहिला झटका. जय गोलकर सोनाली बीज संघाला भावेश पटवलेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. यस काय जबरदस्त आहे मात्र कॅमेरा वर्क बघायला मिळते. आणि इथे मात्र पहिला धक्का भावळे बीज संघाला माफ करा सोनाली बी संघाला मात्र या ठिकाणी पडला होता. भावेश मात्र या ठिकाणी बाद होते. नेक्स्ट बॅटर क्रमांक 3 वन डाऊन बॅटर. एक भाऊ बाद झाला. दुसरा भाऊ मात्र मैदानामध्ये आला विजय पटबले. कारण जवळजवळ 4 बंधू
एका संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये देखील आय थिंक मला वाटतं चार बंधू आहेत आणि चारही बंधू जर आपण पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये सदस्य आपल्या बघायला मिळते. भारतीय संघाचा विचार केला तर मग तर नक्कीच दोन बंधूची जोडी देखील आपण पाहिलेली आहे. लेटेस्ट जोडी जर आपण पाहिले तर मग हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या ही जोडी डेफिनेटली आपण पाहिली भारतीय संघाकडनं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग थोडं मागे जाऊया, कारण मागच्या काळामध्ये देखील आपण एक जोडी बंधूंची बघितली, इरफान पठाण अँड युसुफ पठाण ही जोडी आपण पाहिली. आणि इथे सोनाली संघामध्ये देखील 4 बंधू आहेत. त्यामध्ये भावेश पडवले, विजय पडवले आणि अल्पेश पडवले, अजय पडवले हे 4 बंधू सध्या आपल्या बघायला मिळतात सोनाली संघामध्ये आणि सध्या प्लेइंग 11 मध्ये देखील बघायला मिळतात. इथे मात्र जर आपण पाहिलं फटका फसलाय, बॅक फुटवर गेला होता, पूल केलं, परंतु इथे मात्र एलिमिनेशन झालं नाही. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर विजय पडवलेला. विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर बघा काय जबरदस्त त्या ठिकाणी मात्र झेल पकडला, चांगलं लक्ष केंद्रित केलं त्या चेंडूवर त्या फिल्डरनं. वाडीश लॉंग मध्ये मात्र या ठिकाणी निश्चितच झेल देऊन परत विजय पडवले. आणखी एक बंधू मात्र हा मोठा बंधू आय थिंक अल्पेश पडवले. सर्वात छोटा बंधू जर आपण पाहिला तर आय थिंक भावेश, त्यानंतर विजय पडवले, त्यानंतर अजय पडवले आणि त्यानंतर मोठा बंधू अल्पेश पडवले. सध्या आपण पाहतोय बॅटर क्रमांक 4 अल्पेश पडवले. या भावाने खरोखरच सोनाली संघासाठी खूप जबरदस्त योगदान दिलेले आहे. मला अजूनही आठवते आय थिंक भादवड या ठिकाणी जय खंडोबा चषकामध्ये देखील मागच्या 2 वर्षापूर्वी काहीतरी रनअप राहिला होता आणि त्यामध्ये मला वाटतं मंगेशने देखील चांगली फलंदाजी केली होती, भावेशने चांगलं परफॉर्म दिलं होतं त्या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं 4 बंधू आज सोनाली संघामध्ये खेळत आहेत आणि चांगलं एफर्ट, चांगलं परफॉर्मन्स, चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून हे डेफिनेटली दिलं जातं. इथे मात्र चौकार बॅटर अल्पेश पडवलेच्या पाठपातून चौकार मात्र खातं उघडतंय. 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेटअप केलेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय बॅकफुटवर जातो, पण एकदा हाफ ट्रॅकर चेंडू स्क्वेअरला रिझल्टमध्ये बेसफील्ड बघायला मिळाली आणि इथे मात्र नशिबाची साथ बॅटर अल्पेशला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चांगली फलंदाजी सध्या स्थितीला साकारतोय अल्पेश पडवले. निखिल बोमटेच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि आक्रमणाला आलेलं यश, कारण आता परत धावा जर पाहिला तर धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. जाऊया आमचे ऑफिशियल स्कोरर चेतन. 27 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. मला वाटतं हे 2 क्रमांकाचं षटक देखील संपलेले आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आय थिंक किती धावा खर्च केल्या, आय थिंक येस 16 धावा खर्च केल्या. 27 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. 27 धावा चांगला लेखा जो का आमचे आयोजक लाभ संघाचे गतवर्षी कॅप्टन देखील आपण त्यांना पाहिलं तर चेतन करांदे. खरंच चेतनने देखील कमी वयामध्ये डेफिनेटली आपल्या नावाची छाप ही आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनमध्ये सोडलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर मग या स्पर्धेसाठी डेफिनेटली सगळ्यांचं सहकार्य बघायला मिळालं. दरम्यान शुभागमन पुन्हा एकदा माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय गुरुनाथ वंजारी साहेबांचं देखील शुभागमन होते. आयोजक आहेत आणि खरंच त्यांचं खूप मोलाचं योगदान, खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी डेफिनेटली आपल्याला बघायला मिळते. मग भावेश पाटील असतील, त्याच्यानंतर आदरणीय विजय पाटील असतील, गुरुनाथ वंजारे साहेब असतील आणि त्यानंतर सातवी साहेब असतील. खरंच सगळ्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेकरता हे बघायला मिळते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सगळ्या खेळाडूंनाच हे डेफिनेटली आवडतं आणि त्याच अनुषंगाने जवळजवळ 46 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि
एक चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पुढच्या ब्रेकमध्ये जर आपण पाहिलं तर मग आपल्याला 2 चषक आपल्या भेटीसाठी असतील. पहिले चषक आपल्याला बघायला मिळेल कैलासवासी सचिन स्मृती चषक, जे भिनार संघाच्या माध्यमातून आयोजित केलेले अप्रतिम मैदान आपल्याला बघायला मिळेल. आणि ती स्पर्धा डीडी ग्राउंड भिनार या मैदानावरती स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली तर मग मंगळवार दिनांक 25/11/2025 सुरू होणार आहे. आणि त्यानंतर मग नेक्स्ट डे म्हणजे बुधवारपासून 26/11/2025 पासून आपल्याला नक्कीच संकल्प ट्रॉफी देखील बघायला मिळेल. आणि जे नक्कीच ऑर्गनाइज बाय संकल्प स्पोर्ट मुरे टीम, मुरे संघानं त्याचे आयोजन केलेलं आहे. आणि बाजूलाच हे मुरे गाव आहे आणि संकल्प ट्रॉफी डेफिनेटली तिथे आपल्याला बघायला मिळेल. वाईट स्वरूपात हा चेंडू 64 धावांचा हा टार्गेट या ठिकाणी बघायला मिळाला जातोय. आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी करावी लागेल. तिसरं क्रमांकाचं आय थिंक हे षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर निकी भोमटे, गोलंदाज निकी. यावेळी बॅकपार्टवर जातोय कव्हरच्या रेझन मध्ये, कव्हर मधून चेंडू निघून गेला होता. डीप कव्हर रेझन मध्ये क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. सिंगल धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल. एकेरी दुहेरी धावेनेच या ठिकाणी मात्र स्कोरकार हा हलता ठेवला जातो. 30 धावा लागल्या जातात. चांगला लेखाजोखा चेतन करंदे यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला जाते. फिल्डिंग मध्ये थोडस बदल केलं जात आहे. बॅटर ह्या बाली मात्र चुकी करते. वाढ स्वरूपात हा चेंडू बघायला मिळाला जाते. अव्वांतर धाव मात्र मिळाली जाईल. एकंदरीत 31 धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर. निकी भोमटे आपण पाहतोय. जर आपण गोलंदाजी कार्ड आपण पाहिला तर बघा आय थिंक कौशल्य पहिले षटक आलं होतं. 11 धावा त्याने खर्च केला. त्या पॉवर प्लेचं षटक होतं. त्यानंतर निखिलने 16 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर निकी आपण पाहतोय. आणि जर आपण पाहिलं तर मग निखिलला आय थिंक विकेट मिळाली होती. ह्यावेळी जर आपण पाहिलं तर मग मिड विकेट रेझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल रन मात्र या ठिकाणी मिळाला जाईल. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. परंतु समीकरण पाहिलं तर मग आय थिंक 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. इथे जर आपण पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक आपण एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अगदी हिट देखील केलं जाईल. इथे मात्र फिंगर अप होत आहे. फलंदाज आय थिंक वाद असेल. पाहूया. आय थिंक येस फलंदाज या ठिकाणी बाद असेल. चांगला निर्णय स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. महेश सातवी अर्थातच MS हे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगला निर्णय बघायला मिळाला. जबरदस्त अंपायरिंग बघायला मिळते. आणि टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील आपण पाहिलं अगदी त्यांचा निर्णय जो होता अचूक निर्णय ठरला गेला. ॲक्युरेट निर्णय बघायला मिळाला ऑनफिल्ड पंच MS यांच्या माध्यमातून. कुठे ना कुठे समीकरण आता मात्र वाढलं जाईल. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. मोठे फटके खेळावे लागतील. काल जर आपण पाहिला तर मग 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना कौसा संघाचा फलंदाज ज्ञानेश्वर यांनी मात्र अप्रतिम बॅटिंग केली होती. 27 धावा त्या मात्र कुठून गाळल्या आणि आपल्या संघाला मात्र डेफिनेटली विजय मिळवून दिलं. आणि अशाच प्रकारे चौकार षटकार मारावं लागतील. आणि इथे मात्र हा चौकार बघायला मिळत होते. 4 धावा अजयच्या पाठमधून हा चौकार बघायला मिळते. चौकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर मग धावा लागल्या जात आहेत. आय थिंक स्कोर कार्डवर 36 धावा लागल्या जात आहेत. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल स्पेशली सोनाली संघासाठी. एखादा मोठा फटका आला तर मग बरं होईल त्याच्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी मात्र फटका फसला की काय. मिस टायमिंग स्ट्रोक. मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. लक्ष केंद्रित केलं.
चांगला अंदाज बांधला आणि त्याच अनुषंगाने हा अप्रतिम झेल टिपला. फलंदाज त्या ठिकाणी मात्र बाद होते. आणखी एक झटका, आणखी एक झटका. डेफिनेटली निश्चितच सचिन गोलकर सोनाली बीज संघाला विकेट. षटक क्रमांक 3 देखील संपलेलं जाते आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मात्र विकेट मिळाली. गोलंदाज निकीला 6 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल डेफिनेटली नेक्स्ट मॅच यस स्वर्गीय आनंद विशाल स्फोट पोगाव विपक्ष गावदेवी स्फोट वाघवली. हा सामना आपल्याला डेफिनेटली बघायला मिळेल. 4 षटकासाठी आय थिंक हा सामना असेल. समीकरण जर पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. परत एकदा पुनरावृत्ती होईल का कालच्या दिवसाच्या? कारण काल जर आपण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 27 धावा मात्र चेस डाऊन झाल्या होत्या आणि विजय त्या ठिकाणी मात्र डेफिनेटली मिळवला होता. तीच परिस्थिती मात्र पहिलाच चेंडू जर आपण पाहिला तर मग अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. तेजस सुरभे आपण हा गोलंदाज पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. आज जर आपण पाहिलं मनस्वी 11 गाणे संघानं मात्र पहिल्या सत्रामध्ये बाजी मारली. पहिल्या सत्रामध्ये डेफिनेटली ते पुढे आलेले आहेत. इथे मात्र हा ट्रॅकर चेंडू पूल केलं. पायांची हालचाल जबरदस्त बघायला मिळाली या फटक्यासाठी. पदलालित्य फुटवर्क अप्रतिम बघायला मिळाले. पाहूया अक्षर रिप्लेमध्ये. लाईन देखील खराब होती. लेग स्टंपवर चेंडू ठेवला गेला होता आणि त्याच अनुषंगाने लॉंग लेग बाउंड्री पलीकडे चेंडू मात्र निघून जाते. 4 धावासाठी 24 धावा. येणारे 4 चेंडू 24 धावा म्हणजे 4 सिक्सर मारावे लागतील इथून. जर आपण पाहिलं तर प्रणयने मात्र हा कारनामा याच स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये केला. बॅकफुटवर जातोय. इथे बॅकफुटवर जातोय. ओ माय गॉड, ओ माय गॉड, व्हाट अ शॉट फ्रॉम अ बॅटर अल्पेश पडवले. अगदी जर आपण पाहिलं तर बॅकफुटर केला होता. कव्वरच्या वरून हा फटका केला होता आणि कव्वरच्या वरून अशा प्रकारचा स्ट्रोक केले, अशा प्रकारचा सिक्स मारणे कठीण असतं आणि मात्र या ठिकाणी शक्य करून दाखवलं. मात्र संधी होती जेलसाठी. आपण चांगलं दिसून आलं त्या फिल्डरच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र सिक्सर लाजवाब हा स्ट्रोक बघायला मिळाला. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 18 धावा म्हणजे पुन्हा एकदा 3 सिक्सर. आता युवराज सिंग यांचीच आठवण काढावं लागेल बॅटर अल्पेशला. आठवण काढली तरी चालेल संकेत सांभरेची. आठवण काढावी लागेल कुमार गुण यांची. आठवण काढावी लागेल रोहित तेलिवडेची. कारण ह्या बॅटरने देखील 7 चेंडू 7 सिक्सर डेफिनेटली आपल्या असोसिएशनमध्ये मारलेले आहेत. युवराज सिंगचे 6 सिक्सर कोण विसरणार? 2007च्या ते T20 वर्ल्ड कप स्टोर बॉर्डच्या विरोधात 7 चेंडू 7 सिक्सर. चला स्पीडअप करा, लक्षात घ्या. कारण आपण बघा शेवटचे 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल. क्लोज फिल्डर लावला जाते. ओ यावेळी जर आपण पाहिला तर पण एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. कौशल येते डाऊन द बॉल. विकेट किपर कौशल मात्र कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. झेल घेतो फलंदाज फेल. विकेट. आता पूर्णपणे मेंद्र म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावर बघायला मिळते डेफिनेटली श्री कालिका माता गाणे संघ. कारण येणारे 2 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असेल. परंतु तेजस सुरभे जर चुकी करतोय, एखादी 1 किंवा 2 बिमर डिलिव्हरी हाताळतोय आणि तिथे मात्र सिक्सर चौकार येतोय तो फिर वापसी कर सकते सोनाली बी टीम. दोबारा गेंदबाज तेजस सुरभे. इस बार शब्द क्रॉस होते हुए बैटर, लेकिन यहाँ पे
सिंगल रन मिलेंगी. आणि इथे मात्र राहुल साठी मात्र कॅश प्राइज असेल. जबरदस्त चेंडू असेल. विशाल भोईर मॅन फ्रॉम सरवली फाडा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. स्पेशली बॅटर राहुल फागे जर षटकार मारतोय तर रोकडा हे 500 रुपये नक्कीच दिलं जाईल. एका चेंडूमध्ये मित्र म्हणजे विजयच्या उंबर ठेवायला जबल विजय झालाय असंच म्हणलं तरी काही हरकत नाही गाणे संघाचा. परंतु ही औपचारिक राहिलेले आहे. आणि इथे काय घडलं होत आहे कारण हवेमध्ये चेंडू षटकारासाठी प्रयत्न केला होता परंतु एलिमिनेशन झालं नाही. कॅच ड्रॉप झाली आणि इथे मात्र सामना संपला जातोय. आणि ह्या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय श्री कालिका माता गाणे संघ. सो कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन द कॅप्टन ऑफ श्री कालिका माता गाणे. हार्ड लक, टफ लक द कॅप्टन ऑफ सोनाली बी टीम. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच